वाईड म्हणून पंच इथे मात्र दर्शवत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना दिसतंय. या एक अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्येचा श्री गणेश इथे मात्र केला जाताना दिसतोय. यावेळेस इनसाइड आउटचा फटका चेंडूच्या खाली येतो. क्षेत्ररक्षक मात्र एक मोठा झटका लागताना दिसतोय. एक मोठा मासा जाळ्यात अडकवण्यात यश प्राप्त करतो मिस्टर प्रतीक. पहिला मोठा झटका लागताना दिसतोय टेंबी संघाला. आता मात्र सर्वेक्षणची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आपण पाहतोय राहुल यांना. मध्यरात्रीचं सत्र आणि मध्यरात्रीच्या सत्रामध्ये आता आपण दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहतोय. टेंबी यंगस्टार विरुद्ध कुरगाव. कुरगाव संघाने नाणेफेकीचं कॉल जिंकला. नाणेफेकीचं कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारण्यात आला. यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका टू बाउन्स चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आय रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. सुंदर तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये. नजरेस नजर टाकून मात्र दुसरी चुरटी धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे टेंबी यंगस्टार संघाच्या माध्यमातून. कुशलच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुशल एक चित्याच्या धावगतीने धावणारा असा एक फलंदाज आहे आणि ते आज चांगली रनिंग बिटवीन द विकेट करवत आहेत. परिश्रम करायला लावतायत राहुल यांना. यावेळेस उसळी घेणारा चेंडू सरळ विसावला. यष्टिरक्षक चिरागांच्या हातामध्ये. निर्धावाचा चेंडू खूपच सुंदर लाईन लेन तिथे मात्र मेंटेन करताना दिसतोय मिस्टर प्रतीक. याच मध्ये प्रतीक यांचा हा पुढचा चेंडू. यावेळेस हवाई यात्रेला पोहोचवतोय चेंडू गगनाला गवसणी घालून. यावेळेस चेंडू निघून जातोय सरळ झेलबाद साठी. इथे मात्र मोठा झटका लागताना दिसतोय. राहुल सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र तंबूच्या दिशेने परत येतोय. आज झेल टिपला जातोय. कुरगाव संघाच्या माध्यमातून आपण अडचणीत सापडतोय. पहिलं षटक बहुमोलाचं षटक आणि बहुमोलाच्या षटकामध्ये आपण पाहिलं बहुमोलाच्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 मोठे गडी इथे मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने गेले. तर सचिन यापुढील दुसऱ्या फेरीतील तिसरा मोठा सामना आपण पाहतोय. एका बाजूने संघ असेल कुंभोली गावदेवी तर दुसऱ्या बाजूने आपण पाहाल कोळगाव संघाला. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही नाणेफेकीसाठी यायचं. यावेळेस सचिन ऑन फायर चेंडूवर प्रहार करण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळलं जाताना दिसतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या पहिले षटक मार्गस्थ असताना 3 आणि 2 गडी बाद अशी धावफलकावर लगावली जाते. यावेळेस पुन्हा एकदा सचिनांच्या माध्यमातून हवाई फायर इथे मात्र चढवला गेला. मात्र झेलबाद होऊन तंबूच्या दिशेने इथे मात्र जाताना दिसतोय. यस कुरगाव आणि कुरगाव वर्सेस टीम टेंबी. सध्या टेंबीला अगदी नमवायचं काम केलंय. 3 वर 3 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने संधी मिळाली समालोचन करण्याची. आयोजक कोर कमिटीचं खूप खूप धन्यवाद.
असं जाऊया मॅचकडे. दीप पिंपळे, मानस पिंपळे आणि त्याची पूर्ण कोर कमिटी मी खऱ्या अर्थाने ऋणी राहील की या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. आधी बघायला गेलं तर मी वंजारी समाजाच्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री केली आहे, पण तो डेमध्ये नाईटमध्ये प्रथमतः मात्र संधी मिळाली. आणि खैरापाटाचं आहे मैदान. येस, डाऊट वाटला तर पंच मात्र रेफर मागतील आपल्यापर्यंत. रिव्हर्स अटेम्प्ट केला अक्षय, अगदी कुरगाव एक्सप्रेस म्हणून ज्याचं ओळख आहे. आणि पहिलाच बॉल थोडी चुकी झाली होती विराजकडून, परंतु इकडे एक धावसंख्या 4. कुरगाव आणि त्याच्या विपक्ष टीम टेंबी आणि सचिन आणि त्याच्याबरोबर कुशल. सचिन अगदी मागचा आऊट झाला, तो देखील वडे आणि हा देखील वडे, परंतु एक उजव्या हाताचा, दोन्ही उजव्या हाताचे आहेत. सचिन आलाय, चला थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. यावेळेस तयार गोलंदाज राईट मोर द विकेट. वाईड बॉल आलाय, ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु इकडे जास्तच बाहेर येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 5. अजूनही 11 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. जिथून 30-35 पर्यंत पोहोचले तर मात्र एक चांगली टोटल म्हणायला हरकत नाही. 6 वर 4 गडी बाद आणि चेंडू झाले ते म्हणजेच 3. तीन बॉल झालेले, 3 बॉल बाकी आहेत. एज लागलंय, शॉर्ट थर्ड मॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी तेवढीच कमी, मात्र 30 यार्ड मधून थ्रो कीपर पर्यंत गेला नाही. जेडीने बघून थोडी स्माइल केली की आमचे युवा खेळाडू, अगदी त्याचे खांदे आताच कमजोर दिसतात. सात धावा, 4 गडी बाद, 1 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालाय. गुड बॉल. फिल्डिंग होणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, स्कोरबोर्ड 8. लास्ट बॉल दुसऱ्या षटकातला. पहिल्या ओव्हरमध्ये 3, आताच्या ओव्हरमध्ये 5 आतापर्यंत आलेत. शेवटचा बॉल आहे, स्ट्राईकला शुभम आहे. आणि चांगला चेंडू हाताळलाय, ओव्हर समाप्त. काय 2 षटकं हाताळली टीम कुरगावने. त्यावेळेस आपण बघू शकतात धावा झाल्यात फक्त ना फक्त 8. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. 2 गोल्डन आर्म गोलंदाज पाहायला मिळाले, ज्याने कमाल गोलंदाजी केलेली आहे. जणू काही एक बाजूला ट्रेंट बोल्ट आणि दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराह अशी ही जोडी पाहायला मिळाली, प्रतीकची आणि अक्षयची. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. जेडी बॉलर विशाल, चिराग. बघा काय ना, दिवसा दिसलेले चेहरे रात्री ओळखायला येत नाही, हा फरक आहे. लांब आहे खूप. आणि चिराग गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल. काय चेंडू हाताळलाय, क्लीन बोल्ड. 1 से 1 गेंदबाज आ रहे टीम कुरगाव की ओर से. पहिल्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये टेंबी टीम. आपण एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, बॅट्समनचं नाव सांगा. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच कुंभवली आणि
कोळगाव. कुंभवली गावदेवी आणि कोळगाव कॅप्टन या लवकर टॉससाठी. कुंभवली गावदेवी आणि कोळगाव टॉससाठी या. डाव्या हाताचा फलंदाज झाला आणि फील्ड अगदी बदलावी लागते. अजूनही मात्र बघायला गेलं तर चेंडू असतील 5 बॅटिंग टीमकडे. ओहो, कीपर कडून थोडी चुकी झाली. बायची धाव बघा. बॉलर मेहनतीने डॉट बॉल टाकतोय. कीपर जेव्हा क्लोज असतो ना तेव्हा त्याला चेंडू कॅरी करणं अगदी मात्र थोडं अवघड देखील असते. ही कला अवगत असणं गरजेचं आहे. नाईन रन स्कोर कार्डवर 6 गडी बाद. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. क्लोज केबिनचा हा देखील फायदा आहे. कधी पायाला चेंडू लागून समोर पडतो ना तेव्हा मात्र धाव होत नाही. 3 बॉल चांगले हाताळले. 3 बॉल चांगले हाताळावे लागतील. 9 धावा धावपलकावर. थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा तयार. काय बॉल हाताळलाय. सुकाप कडून ठेवलाय. इथे मात्र धावेचा. कोई दीवाना कहता है कोई पागल समजता है. सुके धरती की बेचैनी तो केवळ बादल समजता है. आणि सुकाप पेडला इकडे मात्र धावेचा. 2 आहेत परंतु इकडे उंचच गेलाय. लांब यावेळेस असेल का. अक्षय करतोय झेल. यावेळेस विकेट. काय गोलंदाजी. आधीच्या 2 ओव्हरमध्ये जी गोलंदाजी झाली त्यापेक्षाही देखील गोलंदाजी आताच्या ओव्हरमध्ये झालेली आहे. फक्त त्याने 1 धाव खर्च केलेली आहे आणि 2 विकेट घेतलेले आहेत. लास्ट बॉल. चला आले का कॅप्टन. कोळगाव आलेला आहे कॅप्टन. कुंभवली गावदेवी यस येत असताना. लास्ट बॉल. हा देखील आलाय डॉट. काय गोलंदाजी. चिराग पहिलं षटक दुसरं षटक सोडून द्या आणि तिसरं षटक मात्र बघून घ्या. हा गोलंदाज चिराग पाहायला मिळतोय. 1 धावेचं षटक 2 विकेट. आणि आता मात्र हे षटक स्टेटसला जाणार व्हॉट्सअपला. हे षटक रील होणार इंस्टाग्रामला फेसबुकला. यात वाद नाही. 9 धावेवर टिंबी सारख्या तगड्या टीमला थांबवलंय. ज्यांच्याकडे गोलू, ज्यांच्याकडे सर्वेश, ज्यांच्याकडे सचिन. आता आपण नाणेफेक करून घेतोय. आपण बघतोय आता मिथुनराजच्या 2 संघ आमने सामने भिडताना दिसतील. एका बाजूला संघ कुंभोली गावदेवी संघाकडून आता आपण कर्णधार बघतायत चिराग संके यांना. तसंच कोळगाव संघाकडून प्रतीक कर्णधार पद घेऊन इथे मात्र टॉस का बॉक्स मध्ये आलेत प्रमुख पाहुणे. नाणेफेकीसाठी ड्रीमी यायचंय. प्रतीक ड्रीमी नाणेफेकीसाठी यायचंय. चला कॉल कोणाचा असेल. चला आता कॉल करतील कोळगाव संघ. टेल इज द कॉलिंग. यस टेल. नाणेफेकीचा कोल जिंकतोय कोळगाव संघ. नाणेफेकीचा कोल जिंकून तुमचा निर्णय काय असेल. फिल्डिंग करा. धन्यवाद. नाणेफेकीचा कोल झालंय. नाणेफेकीचा कोल कोळगाव संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला जातोय. आणि कुंभोली गावदेवी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित तिथे मात्र केलं जाताना दिसतंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जोडले जात आहेत. छोटस टार्गेट 10 धावेचं.
ओपनिंग जोडी प्रतीक आणि मॅच चालू कर. 10 धावायची गरज आहे. नो स्ट्राईकचा बॅट्समन भाविक. भाविक आम्हाला फक्त बॅट्समनचं नाव सांगा. भाविक. राहुल. राहुल आणि प्रतीक. बॉलर गोलू म्हणजेच कुशल. एक बॉल 1. 9 पाहिजेत जिंकण्यासाठी. 17 बॉल मध्ये 9ची गरज. बीट केलंय. डॉट केलंय. चांगला फटका खेळलाय. पॉइंटच्या भागामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाठलाग सुरू आहे. चेंडू काय होतंय. बाउंड्री लाईन जवळ निघून गेलाय का. यस निघून गेलाय. बाउंड्री लाईन पार येतोय. चौकार. 4 धावा. 6 झालेले आहेत. चेंडू झाले ते म्हणजे 4. फुलटच चेंडू हाताळला. थोडा फिरता चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु गॅप शोधलाय आणि एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7. 3 धावांची गरज. फक्त 3 धावांची गरज. हलक्या हाताने खेळायचं होतं. चांगला क्रिकेट आहे कारण की धावा कमी आहेत आणि तेवढ्या धावांची गरज नाही. 1 धाव. 1 ओव्हर आणि 8 झालेत. 12 मध्ये 2ची गरज. चला टॉस जिंकलाय टीम कोळगाव. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस आपण जिंकलाय. बॉलिंग कुंबोली गावदेवी बॅटिंगसाठी तयारच आहे. खेळ खल्लास. मॅच फिनिश. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना टीम कुरगाव अभिनंदन. चला कोळगाव टीम आपण फिल्डिंगसाठी लगेच जा. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल ज्याने शेवटचं शतक हाताळलं. 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट घेतलेत. त्यांनी सांगितलंय चिराग. या चिराग. हर्ष संके यांना मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचे मेडल. मॅन ऑफ द मॅचचं मेडल आणि गॉगल